तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बद्दल आपण आज डिस्कशन करूया. तर व्हॉट आर द मेन पॉइंट्स अबाउट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी? सो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इज अन इंटेलिजंट प्रोसेस. म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटीला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा तुम्ही क्रिएट केलेल्या प्रोसेसला प्रोटेक्ट करण्यासाठी जर तुम्हाला प्रोटेक्शन हवं असतं तर गव्हर्नमेंटची प्रक्रिया असते आणि त्याच्या मार्फत तुम्ही तुमच्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल आयडियाज किंवा प्रोसेसेस किंवा सिस्टम्स किंवा प्रोडक्ट डिझाईन किंवा प्रोडक्ट्स हे तुम्ही प्रोटेक्ट करू शकता. बऱ्याचदा हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज पुढे जाऊन आपण लायझन करून त्याच्यावर सुद्धा एक पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतो. तशा वेगवेगळ्या मार्गाने आपण IP ला एनकॅश करू शकतो. तो व्हॉट आर द डिफरंट प्रोसेसेस, म्हणजे वेगवेगळे पद्धत काय आपण IP मधून काढू शकतो? सगळ्यात कॉमन म्हणजे ट्रेडमार्क प्रोटेक्शन, जिथे आपण आपला ब्रँड, आपले लोगोज, हा सगळ्यात कॉमन आहे. तर ट्रेडमार्क प्रोटेक्शन इज वन पार्ट. त्याच्यानंतर आहे पेटंट. म्हणजे समजा जर मी एक युनिक प्रोसेस बनवली तर त्या प्रोसेसला देखील मी सांगू शकतो की ही मी डिझाईन केली, हे माझ्या बुद्धीचं बळ आहे, तर हे माझं डिझाईन आहे, तर आय कॅन प्रोटेक्ट द प्रोसेस. त्याला आपण पेटंट म्हणतो. लाईक फॉर एक्झाम्पल माझी जी कंपनी SDG 6 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 6, दॅट इज वॉटर आणि सॅनिटेशन. करेक्ट. तर त्यामध्ये आम्ही एक पेंट तयार केला आहे, जे आमच्या सिक्युअर टँक नावाच्या एका कॉन्सेप्टच्या टँक्समध्ये आम्ही त्याला वापरतो. काय काय काळजी घ्यायला पाहिजे आपण बिझनेस सुरू करायच्या आधी किंवा प्रोडक्ट लॉन्च करायच्या आधी, असं तुम्हाला वाटतं? लोकांना असं वाटतं की IP करणं म्हणजे ट्रेडमार्क करणं किंवा कॉन्टेंट कॉपीराईट करून घेणं, लोक त्यांना खर्च समजतात आणि ते खर्च आहे, पण ते अतिशय निम्म्य खर्च आहे. प्रत्येक उद्योजकाने आपल्या सगळ्या प्रकारच्या ॲसेट्स जपून ठेवायला हव्यात. पण एक ॲसेट अशी आहे की जिकडे खूप उद्योजकांचं लक्ष नसतं आणि दॅट इज कॉल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. इंटेलेक्च्युअल जे ॲसेट असतं ते प्रत्येक उद्योजकासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण उद्योग आपण जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याची जी व्हॅल्युएशन क्रिएट केली जाते त्याच्यात पण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी वापरली जाते. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बद्दल आपण आज डिस्कशन करूया. तर व्हॉट आर द मेन पॉइंट्स अबाउट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी? सो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इज अन इंटेलिजंट प्रोसेस. म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटीला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा तुम्ही क्रिएट केलेल्या प्रोसेसला प्रोटेक्ट करण्यासाठी जर तुम्हाला प्रोटेक्शन हवं असतं तर गव्हर्नमेंटची प्रक्रिया असते आणि त्याच्या मार्फत तुम्ही तुमच्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल आयडियाज किंवा प्रोसेसेस किंवा सिस्टम्स किंवा प्रोडक्ट डिझाईन किंवा प्रोडक्ट्स हे तुम्ही प्रोटेक्ट करू शकता. आणि अनेक वेळेला कसं असतं की द व्हॅल्यू ऑफ द बिझनेस डिपेंड्स अ लॉट ऑन दी क्वालिटी ऑफ IP प्रोटेक्शन यू हॅव डन. म्हणजे तुमचं IP तुम्ही किती चांगलं प्रोटेक्ट केलंय करेक्ट, त्याच्यावर तुमचं IP अवलंबून असतं. तर मला वाटतं की इंटेलेक्च्युअल प्रोसेस ऑर द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी झाली, ज्याला आपण इनटँजेबल ॲसेट म्हणू शकतो. टँजेबल म्हणजे ज्याला आपण टच वगैरे करू शकतो आणि इनटँजेबल म्हणजे ज्याला आपण महसूस करू शकतो. तर इट इज अन इनटँजेबल ॲसेट फॉर एनी एंटरप्राइज, फॉर एनी बिझनेस, एस्पेशली फॉर दोस जिथे ब्रँड नेमच्या मुळे बिझनेस फार डिपेंड असतो, ब्रँड नेमवर फार बिझनेस डिपेंड असतो. त्या राईट्सना प्रोटेक्ट करण्यासाठी आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणतो. सो बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज असतात. आपण लोगो ब्रँड करू शकतो किंवा एखादा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे तो कॉपीराईट करू शकतो किंवा एखादा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये एखादे थिअरी असेल, कॉन्सेप्ट असेल, ऑथर असेल तर ते कॉन्टेंट आपण कॉपीराईट करू शकतो किंवा एखाद्या नवीन इन्व्हेन्शनचं आपण पेटंट घेऊ शकतो. दॅट इज ऑल्सो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. बऱ्याचदा हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज पुढे जाऊन आपण लायझन करून त्याच्यावर सुद्धा एक पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतो. तशा वेगवेगळ्या मार्गाने आपण IP ला एनकॅश करू शकतो. तो व्हॉट आर द डिफरंट प्रोसेसेस, म्हणजे वेगवेगळे पद्धत काय आपण IP मधून काढू शकतो? सगळ्यात कॉमन म्हणजे ट्रेडमार्क प्रोटेक्शन, जिथे आपण आपला ब्रँड, आपले लोगोज, हा सगळ्यात कॉमन आहे. तर ट्रेडमार्क प्रोटेक्शन इज वन पार्ट. त्याच्यानंतर आहे पेटंट. म्हणजे समजा जर मी एक युनिक प्रोसेस बनवली तर त्या प्रोसेसला देखील मी सांगू शकतो की ही मी डिझाईन केली, हे माझ्या बुद्धीचं बळ आहे, करेक्ट, तर हे माझं डिझाईन आहे, तर आय कॅन प्रोटेक्ट द प्रोसेस. त्याला आपण पेटंट म्हणतो. लाईक फॉर एक्झाम्पल SDG 6 म्हणजे माझी जी कंपनी SDG 6 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 6, दॅट इज वॉटर आणि सॅनिटेशन. करेक्ट. तर त्यामध्ये आम्ही एक पेंट तयार केला आहे, जे आमच्या सिक्युअर टँक नावाच्या एका कॉन्सेप्टच्या टँक्समध्ये आम्ही त्याला वापरतो फॉर अँटी कोरोजन अँड लॉंग लास्टिंग ऑफ दॅट मेटल. तर त्या पेंटचं जे प्रोसेस आहे ते आम्ही पेटंट केलं, म्हणजे वी हॅव अप्लाइड फॉर पेटंट. म्हणजे त्या प्रोसेसला आम्ही युनिक आणि एक्सक्लुझिव्ह ठेवू इच्छितो. तर दॅट इज द फिंगरप्रिंट ऑफ माय थिंकिंग, ऑफ माय ब्रेन्स. ते मी नाही केलं, ते माझ्या पार्टनरने केलं. मी फक्त उदाहरण देतोय की इट इज द प्रोसेस ऑफ युनिकनेस ऑफ माय ब्रेन अँड माय थिंकिंग. तर त्याला जर मी प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा मी पेटंट फाईल केली तर दुसरं कोणी त्या प्रोसेसला
विदाउट पेईंग मी इन टर्म्स ऑफ रॉयल्टी किंवा वन टाइम कॉस्ट जे मला ठरवायचं असेल तसं, तर कोणी त्या प्रोसेसला यूज करू नाही शकत. तर त्याला ते माझं ॲसेट बनवतात बाय गेटिंग द पेटंट रजिस्टर्ड. तर त्याला आपण पेटंट म्हणतो. मग त्याच्यानंतर कॉपीराईट्स, जसे पिक्चरचं कॉन्टेंट असतं, स्टोरी लाईन असते, तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉपीराईट क्रिएट करता. म्हणजे ज्या प्रोसेसच्या मार्फत गव्हर्नमेंट एजन्सीकडे तुम्ही एस्टॅब्लिश करता की बाबा, कारण गव्हर्नमेंट एजन्सी इज द लॉ प्रोटेक्टर. लॉ अँड एन्फोर्समेंट कोणाच्या हातात असतं, तर ते सरकारच्या हातात असतं. तर ह्या सगळ्या प्रोसेसेस जे आहेत ना, गव्हर्नमेंट ॲज अ थर्ड पार्टी क्रिएट्स इक्वल राईट्स फॉर द पीपल हू ओन वॉट. करेक्ट. म्हणजे समजा जर त्या कॉन्टेंटवर ते पिक्चर जर मी लिहिलंय किंवा ते गाणं जर मी लिहिलंय किंवा ते पुस्तक जर मी लिहिलंय, तर माझ्या कॉन्टेंटला सरकारतर्फे प्रोटेक्शन मिळतं. आणि जर कोणी त्याला कॉपी करायचा प्रयत्न जर केला, तर मी कोर्टात जाऊन माझे राईट्स एस्टॅब्लिश करू शकतो. आणि ते एस्टॅब्लिश करण्यासाठी पहिली स्टेप असते की त्या कॉन्टेंटला मी कॉपीराइटेड केलंय का, आणि जर ते झालं असेल तरच मला ती कॉपीराईटची प्रोसेस ॲक्टिवेट करू शकतो मी. करेक्ट. त्याच्यानंतर डिझाईन प्रोटेक्शन असतं की मी माझं डिझाईन रजिस्टर करू शकतो माझ्या प्रोडक्टचं किंवा माझ्या पॅकेजिंगचं. त्याच्यामधले जे युनिकनेस आहे ना, तर त्याला आपण डिझाईन प्रोटेक्शन म्हणतो. तर आपण ते डिझाईन देखील कॉपीराईट करून घेऊ शकतो. तर असं आहे. म्हणजे यू कॅन टॉक अबाउट कॉपीराईट. तुम्ही ट्रेडमार्कबद्दल बोलू शकता, तुम्ही डेटा प्रोटेक्शनबद्दल बोलू शकता, तुम्ही डिझाईन प्रोटेक्शनबद्दल बोलू शकता. या सगळ्या गोष्टी आज अत्यंत महत्त्वाच्या झालेल्या आहेत. सहसा सर्वसाधारण सामान्य व्यक्तीला ज्या समजणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या आहेत ट्रेडमार्क आणि कॉपीराईट. या दोन गोष्टी एकदम सहज समजून जातात. ट्रेडमार्क म्हणजे माझ्या कंपनीचं नाव किंवा माझ्या ब्रँडचं नाव किंवा माझ्या प्रोडक्टचं नाव मी त्याला प्रोटेक्ट करतो आणि त्याला रजिस्टर करतो. आणि त्याच्यामध्ये आपण वर जर तुम्ही कुठच्या नावाच्या वर TM जर पाहिलं असेल ना, त्याचा अर्थ असा असतो की ट्रेडमार्क रजिस्टर झालेला आहे. आणि गव्हर्नमेंट काय करते, ऑन देअर त्यांच्या साईडचा जो रोल असतो ना, त्यांना हे चेक करावं लागतं की खरोखर हे युनिक आहे का. समजा जर कोणी ते ऑलरेडी घेतलेलं असेल तर ते तुम्हाला कळवतो की दिस इज ऑलरेडी टेकन. करेक्ट. जर घेतलेलं नसेल तर तुम्ही ते प्रोटेक्ट करू शकता तुमच्या नावाने. आणि आज ही जी प्रक्रिया आहे ना, ही एकदम सुपरफास्ट झालेली आहे. जेव्हा आपण अप्लाय करतो ना, तेव्हा त्वरित आणि तुरंत माहीत पडतं की आपल्याला हा ट्रेडमार्क मिळू शकतो की नाही. सो मोठ्या ऑर्गनायझेशन्सकडे ना कन्सल्टंट असतात किंवा टेक्निकल सपोर्ट असतो किंवा त्यांना ॲडवायझर्स असतात. पण छोटे उद्योजक ना नेहमी ही चूक करतात की माझा व्यवसाय आता छोटा आहे, मी ट्रेडमार्क वगैरे कशाला करू, पुढं बघूया आपण, किंवा पुढे आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हा आपण त्याच्यामध्ये जाऊ. आणि ही चूक मला वाटतं खूप पुढे जाऊन महाग पडते. कारण एकदा तुम्ही व्यवसाय सुरू केला की, आणि जर दुसरं कोणी ते पेटंट किंवा ट्रेडमार्क घेतला असेल तर ही बिकम्स द ओनर ऑफ दॅट ब्रँड. दुसरी एक चूक लोक करतात की साधं डोमेनसुद्धा आपल्या कंपनीच्या नावाने घेत नाहीत आणि म्हणतात की आम्ही वेबसाईट नंतर बनवू. आणि त्यांच्या बिझनेसची ग्रोथ झाल्यानंतर कुणीतरी दुसऱ्या एका व्यक्तीने तीच आयडिया रजिस्टर्ड केलेली असते आणि त्याच्यामुळे मग इतक्या वर्षाची जी क्रेडिबिलिटी झालेली असते, कस्टमरपर्यंत आपलं नाव पोचलेलं असतं, ते त्यांना बंद करून स्वतःच्या कंपनीचं नाव चेंज करावं लागतं किंवा प्रोडक्टचं नाव चेंज करावं लागतं. तर हा लॉंग टर्म लॉस लोकांना दिसत नाही. तर काय काय काळजी घ्यायला पाहिजे आपण बिझनेस सुरू करायच्या आधी किंवा प्रोडक्ट लॉन्च करायच्या आधी, असं तुम्हाला वाटतं? लोकांना असं वाटतं की IP करणं म्हणजे ट्रेडमार्क करणं किंवा कॉन्टेंट कॉपीराईट करून घेणं, लोक त्यांना खर्च समजतात. आणि ते खर्च आहे, पण ते अतिशय निम्म्य खर्च आहे. आपण त्याला आपल्या मनामध्ये प्रायोरिटी न दिल्यामुळे आपल्याला असा विचार येतो की बाबा अगोदर मी पैसे कमवतो आणि नंतर मग मी ट्रेडमार्क करीन. पण तेवढपर्यंत आपल्याला असं समजतं की ज्या नावाच्या मागे मी गाजावाजा केला आहे, ॲडव्हर्टायझिंग केली आहे, पब्लिसिटी केली आहे, मार्केटिंग केली आहे, लोकांचे अनुभव आणि फीडबॅक कॅप्चर केलेले आहेत, हे सगळं केल्यानंतर जेव्हा मी ट्रेडमार्क करायला जातो तेव्हा समजतं की अरे हा ट्रेडमार्क तर अवेलेबल नाही. जर अगोदर केला असता तर कदाचित तुम्हाला तेवढे कष्ट करावे लागले नसते किंवा तेवढे पैसे खर्च झाले नसते. मग आता झिरोपासून प्रक्रिया सुरू. तर तसं जर तुम्हाला धोक्यात आणि घाट्यात जायचं नसेल तर तुम्हाला अगोदर बिझनेसच्या सुरुवातीला जेव्हा तुम्हाला जो तुमचा बिझनेसचा आयडिया येतो त्याच वेळेला तुम्हाला तुमचं ट्रेडमार्क रजिस्टर करून घेणं गरजेचं आहे. आता 2013 साली मी एक कॉन्सेप्ट सुरू केलेला आणि त्या कॉन्सेप्टचं नाव होतं इन्स्पायरिंग कॉन्व्हर्सेशन्स. तर हा ॲक्सिडेंटल कॉन्सेप्ट मी राबवलेला 2013 साली. आणि पहिलं स्टेप मी काय केलं तर इन्स्पायरिंग कॉन्व्हर्सेशन्स हे कॉमन नाव आहे आणि सौभाग्याने ते मला मिळालं. तर मी त्याला ताबडतोब ट्रेडमार्क रजिस्टर करून घेतलं.
आता स्वांते स्पा कुझिन असेल तर इट इज ट्रेडमार्क. बॉड ऍक्टिव्ह इट इज ट्रेडमार्क. SDG 6 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 6. आता युनायटेड नेशनचे 17 पॉईंट्स आहेत मार्गदर्शन सगळ्या जगाला की तुम्हाला कुठचे गोल्स इम्प्लिमेंट करायचे किंवा राबवायचे आहेत समाजामध्ये टू मेक द सोसायटी स्ट्रॉंग. तर त्याच्यातला 6वा जो आहे ना दॅट इज रिलेटेड टू वॉटर आणि सॅनिटेशन. आणि सुदैवाने आम्ही वॉटर स्टोरेज टँक मॅन्युफॅक्चर करतो तर आम्ही ते नाव रेजिस्टर करायचा प्रयत्न केला आणि ते झालं. तर अनेक वेळेला तुम्हाला एकदम सोप्या गोष्टी सहज मिळतात आणि अनेक वेळेला तुम्हाला असं वाटतं की हे नाव तर कोणाचंच नसू शकतं आणि जेव्हा तुम्ही करायला जाता तेव्हा तुम्हाला समजतं की हे तर ऑलरेडी ट्रेडमार्क झालेलं आहे. करेक्ट. तर तुमची पहिली स्टेप जसं आपण बिझनेस सुरू केल्यानंतर बँक अकाउंट ओपन करतो ना किंवा GST नंबर घेतो किंवा पॅन कार्ड अप्लाय करतो त्याच प्रोसेसमध्ये त्याच प्रोसेस बरोबर इक्वल महत्त्वाचं आहे गेटिंग युअर ट्रेडमार्क रेजिस्टर्ड. आणि तुम्हाला जर ट्रेडमार्क रजिस्टर करायची प्रक्रिया सुरू करायची असेल तर ती पहिली करावी. त्याच्यानंतर समजा तुम्ही पिक्चर बनवतायत किंवा तुम्ही तुमच्या रेस्टॉरंटचं मेन्यू बनवतायत तर तुम्ही त्याला कॉपीराईट करू शकता. आता फॉर एक्झाम्पल सांते स्पा कुझिनमधले जे मेन्यू आहेत दोज आर युनिक आयडियाज ऑफ आवर कंपनी ऑफ आवर ब्रँड. तर आम्ही त्यांना पण कॉपीराईट करून ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता आणि त्याला अत्यंत महत्त्व देणे ह्यासाठी गरजेचं आहे कारण एक असा वेळ येतो जिथे तुमच्या ब्रँड नेमची किंमत जी असते ना ते तुमच्या ॲसेट्स फिजिकल ॲसेट्सच्या कितीतरी पटीने जास्ती असते. तर शेवटी जेव्हा तुम्हाला व्हॅल्युएशन पाहिजे असतं IPO घ्यायचा असतो किंवा प्रायव्हेट फंडिंग घ्यायची असते किंवा इक्विटी फंडिंग घ्यायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात जास्ती व्हॅल्यू जर कुठच्या गोष्टीकडनं मिळत असणार तर दॅट विल बी युअर ट्रेडमार्क, दॅट विल बी युअर IP, दॅट विल बी युअर कॉपीराईट. तर हे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. आज कॉपीराईट एवढं कडक झालं आहे की समजा जर तुम्ही कॉन्टेंट यूट्यूबवर अपलोड केलं तर यूट्यूबचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मायक्रो सेकंड्समध्ये डिटेक्ट करू शकतं की हे कॉन्टेंट तुमचं नाही दुसरं कोणाचं आहे. करेक्ट. आता समजा जर 2 कॉन्टेंट असले सिमिलर तर आपल्याला ते ब्लॉक करतात. आपलं कॉन्टेंट यूट्यूब ब्लॉक करतात. यूट्यूबची टेक्नॉलॉजी ब्लॉक करते. तर जर ते कॉन्टेंट माझं असलं तर माझा पुरावा लागेल त्या ब्लॉकला अनब्लॉक करण्यासाठी की ह्या कॉन्टेंटचा मालक खरोखर मी आहे. तर समजा एखादा पिक्चर मी तुमचा घेतला आणि मी तो चालवतोय यूट्यूबवर मॉनिटायझेशन करण्यासाठी कारण माझी एक कॉन्टेंट मॉनिटायझेशन कंपनी ज्याचं नाव आहे टर्निंग रेड मीडिया स्टुडिओज. आता समजा तुमचा पिक्चर मी घेतोय आणि अपलोड केला आणि त्याला स्ट्राईक डाऊन म्हणतात. तर समजा ते स्ट्राईक झालं ते कॉन्टेंट तर मग मला यूट्यूबला पटवून द्यावं लागतं की मला हे कॉन्टेंट दाखवायचे राईट्स आहेत. आयदर मी तुमच्याकडनं ते विकत घेऊन परचेज एग्रीमेंट दाखवू शकतो किंवा मी कोलॅबरेशन अग्रीमेंट करून ते कोलॅबरेटिव्ह अग्रीमेंट दाखवू शकतो किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्स अग्रीमेंट तुमच्याकडनं घेऊन ते दाखवू शकतो आणि ते पटल्यानंतर ते कॉन्टेंट यूट्यूब अनब्लॉक करतं. अजून एक इंटरेस्टिंग प्रोसेस आहे जी यूट्यूबवर अवेलेबल आहे. माझं जे कॉन्टेंट असतं ना जसं आपण फिंगरप्रिंट रजिस्टर करतो ना तसं ते कॉन्टेंट देखील फिंगरप्रिंट सारखं यूट्यूबकडे रजिस्टर होतं. ओके. त्याला रजिस्टर केल्यानंतर समजा 10 लोकांनी ते कॉन्टेंट चालवायचा प्रयत्न केला तर त्यांना स्ट्राईक डाऊन होणारच. पण समजा जर नाही झालं तर त्यांच्या कॉन्टेंटच्या व्ह्यूज म्हणजे त्यांच्या हँडल्सवर माझ्या कॉन्टेंटचे जे व्ह्यूज येतील ना त्याचं पेमेंट मला मिळेल. वा. कारण यूट्यूबला माहिती आहे की या कॉन्टेंटचा खरा मालक मी आहे. एवढं महत्त्वाचं असतं ट्रेडमार्क करणं किंवा कॉपीराईट करणं किंवा डिझाईन प्रोसेसला प्रोटेक्ट करणं या सगळ्या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या असतात. करेक्ट. कारण बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे सिमिलर नावं घेऊन ब्रँड क्रिएट करणं ही एक पद्धत आहे आणि त्यामुळे आपली जी ॲसेट असते आपली जी ट्रस्ट व्हॅल्यू असते ना ती बऱ्याचदा क्रिएट होत नाही. ह्याच्यात ना ब्रँड केला तर पुढे लायसनिंग आपण करू शकतो त्या ब्रँडचं. आपले एक जवळचे लायसन्सिंग करू शकतो. आपले एक मित्र आहेत जे फ्लोरिस्ट आहेत फ्लोरिस्टा. तर त्यांनी काय केलं एक ब्रँड क्रिएट केला तो ट्रेडमार्क केला आणि फक्त तो ब्रँड लायसन केला लोकांना. म्हणजे इन्स्टेड ऑफ स्टार्टिंग अ फ्रँचायझी तो फक्त ब्रँड लोकांना दिला आणि सांगितलं की यू डेव्हलप इट अकॉर्डिंग टू यू वॉन्ट टू डेव्हलप. तर असाही एक बिझनेस व्हर्टिकल त्याच्यातनं क्रिएट होऊ शकतो. सो ब्रँडमुळे फायनान्शियल ग्रोथ पण होऊ शकते. जसं व्हॅल्युएशनमध्ये त्याची व्हॅल्यू वाढू शकते. तर तुम्ही एक जेव्हा ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळी व्हॉट इज द ब्रँड व्हॅल्यू, हाऊ डू यू कॅल्क्युलेट द ब्रँड व्हॅल्यू? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हे चेक करतो ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर. जेव्हा मी कुठच्याही बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा मी हे चेक करतो
की ट्रेडमार्क आहे का, हा, जर डिझाईन असेल तर किंवा कॉन्टेंट असेल त्या विषयामध्ये तर ते कॉपीरायटेड आहे का. हा. कारण त्या गोष्टीची किंमत तेव्हाच ठरते वेन इट इज प्रोटेक्टेड. करेक्ट. जर ते प्रोटेक्टेड नसलं तर आयदर मी इन्व्हॉल्व नाही होणार किंवा इन्व्हॉल्व व्हायच्या अगोदर त्यांना सांगणार ही प्रक्रिया पूर्ण करा, त्याच्यानंतर मी तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो. तर हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर त्याचं कॉपीराईट असलं किंवा जर त्याचं ट्रेडमार्क असलं त्या गोष्टीचं, ब्रँड नेमचं किंवा प्रोडक्टचं किंवा कॉन्टेंटचं किंवा मेन्यूचं, तर मग त्याच्यामध्ये आपण त्याला मोठं करू शकतो. आणि जर ते नसलं तर इट इज अ डिमोटिवेटिंग फॅक्टर. जे ट्रेडमार्क असतो ना, दॅट इज अ ह्यूज गेम. कारण व्हॉट इज द ट्रेडमार्क, तुमच्या ब्रँडला जेवढी जास्ती लोक ओळखतात तेवढी चांगली व्हॅल्यू तुम्हाला तुमचा कस्टमर पे करतो. करेक्ट. कारण एक ब्रँड नेम आहे ना, बऱ्याच गोष्टी एका शब्दात कन्वे करतं किंवा कम्युनिकेट करतं. फॉर एक्झाम्पल टाटा एक ब्रँड नेम आहे, तर टाटा ऐकल्याबरोबर तुमच्या मनामध्ये काय इमोशन जागतात? ट्रस्ट, लॉयल्टी, डिपेंडेबिलिटी, हेरिटेज, दीज आर द इमोशन्स. तर एका शब्दामध्ये तुम्ही बरेच पॅराग्राफ लिहू शकता त्या ब्रँडबद्दल. दॅट इज कॉल्ड अ ब्रँड. आणि त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. समजा जर हे कप मी एका ओळखीच्या नावाच्या ब्रँडनी जर मी बनवलं तर एका नॉर्मल कपची किंमत 250 रुपये असेल, पण मी याचे 25,000 रुपये चार्ज करू शकतो. कारण लोकांना त्या ब्रँडबद्दल किंवा त्या नावाबद्दल तेवढा मान सन्मान आणि ओळख आहे. तर इट इज अ व्हेरी पॉवरफुल इनटँजेबल ॲसेट. तुम्ही लोकांच्या मनात घरं बनवलेली आहे. आता शोले पिक्चर ह्यूज फ्रँचाईज, म्हणजे जबरदस्त ब्रँड नेम. हल्ली जर तुम्ही पिक्चर पाहिलात तर ह्या पिक्चरचे सिक्वेल्स निघतात. सिक्वेल्स कशासाठी निघतात? कारण एकदा जेव्हा एक पिक्चर, फॉर एक्झाम्पल दृश्यम पॉप्युलर झालेला पिक्चर आहे, तर लोकांना माहिती आहे की मला ह्या पिक्चरकडनं काय अपेक्षा आहे. म्हणजे मला सरप्राईज एलिमेंट आवडतो म्हणून ह्या पिक्चरमध्ये भरपूर सरप्राईज एलिमेंट असतील. तर दृश्यम 1, दृश्यम 2, आता दृश्यम 3 येणार आहे किंवा 4 पण येईल आणि 5 पण येईल किंवा रेस 1, रेस 2, रेस. तर दिस बिकम्स फ्रँचाईज. तर ते काय आहे? दॅट इज नथिंग बट लेव्हरेजिंग द कस्टमर बेस माइंडसेट विच हॅज बीन क्रिएटेड फॉर दॅट मूवी. तर ते पिक्चरसाठी झालं. आता फॉर एक्झाम्पल लोक लायसन्सिंग राईट्स घेतात फॉर प्रोडक्ट्स. फॉर एक्झाम्पल वॉल्ट डिझनीचे प्रोडक्ट्स, तर ते कार्टून कॅरेक्टर्स आहेत. पूर्ण जगाला ते कार्टून कॅरेक्टर्स माहिती आहेत. इरिस्पेक्टिव्ह ऑफ लँग्वेज, कास्ट, क्रीड, रिलिजन, जॉग्रफी, सगळ्यांना ते कार्टून कॅरेक्टर्स माहिती आहेत. कारण पिक्चर याला भाषा नसते. पिक्चर इज अ लँग्वेज बाय इटसेल्फ. तर त्यांनी त्यांच्या कॅरेक्टर्सना कॉपीराईट केलेलं आहे, पेटंट केलेलं आहे, ट्रेडमार्क केलेलं आहे, सगळं काय करून बसले. तर ते लोक लायसन्सिंग करतात. लायसन्सिंगने काय होतं की समजा मला मिकी माऊस कॅरेक्टर, त्याचे कप्स बनवायचे, टी शर्ट्स बनवायचे, शर्ट्स बनवायचे, लोगोज बनवायचे, मर्चंडाइज म्हणतो आपण. तर मर्चंडाइज ज्याला आपण म्हणतो, तर त्यांच्याकडनं आपल्याला ते लायसन्स घ्यावं लागतं. तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे लायसन्स असतात. पिरियड वाईज असतो, रिजन वाईज असतो, प्रोडक्ट वाईज असतो, नंबर ऑफ प्रोडक्ट वाईज असतो. तर तुम्हाला कुठच्या पद्धतीने लायसन्स घ्यायचंय हे त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती पैसे भरायचे. आयदर ते लोक तुम्हाला लायसन्स देतात, मग तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करता, किंवा ते तुम्हाला मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट्स देतात जे तुम्ही ओरिजिनल म्हणून विकू शकता. तर अशा पद्धतीचे वेगळ्या वेगळ्या टाईपचे सिस्टम्स असतात. आणि आता गरजेचं नाही की आंतरराष्ट्रीय कंपनीज हे करू शकते, लोकल लेवलला आपण पण करू शकतो. लाईक सांतेस पा कुझिन इज अ ब्रँड, तर आम्ही त्याला फ्रँचाईज देऊ शकतो. फ्रँचाईज म्हणजे काय? आम्ही आमचा ब्रँड नेम देतोय. तर ब्रँड नेम दिल्यामुळे काय होतं, ज्या कस्टमर्सना आमचा अनुभव आहे, म्हणजे असे बरेच कस्टमर्स आहेत जे ज्या शहरामध्ये सांते अवेलेबल असतं तिथे जाऊन जेवतात. तर ते काय आहे? इट इज द ब्रँड पुल, इट इज द ब्रँड रिकॉल, इट इज द ब्रँड रिस्पेक्ट, आणि इट इज द ब्रँड कनेक्टिव्हिटी. आता तुम्ही त्या कस्टमरला एकदा आणलं असेल जाहिरातीच्या ताकदीने, पण त्याच्यानंतर जेव्हा तो स्वतः परत येतोय तर तुमचा ब्रँड त्याच्या मनामध्ये घडलेला असतो. बॉड ॲक्टिव्ह नावाचं जे माझं प्रोडक्ट आहे, ते लोक एक प्रोडक्ट घेतात ऑनलाईनवर, जिमवेअर आहे, आणि एक प्रोडक्ट घेतल्यानंतर त्यांना त्या प्रोडक्टचं फील, फिट, कलर, प्रोडक्ट एवढा आवडतो की ते पुन्हा पुन्हा घेत राहतात. तर दॅट इज ब्रँड रिपीट व्हॅल्यू. तर तुम्हाला ट्रेडमार्क करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्हाला खरोखर ग्रोथसाठी ते फायदेशीर ठरू शकतात. व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया असते, इज युअर प्रोसेस पेटंटेड, इज युअर ब्रँड ट्रेडमार्क, इज युअर कॉन्टेंट कॉपीरायटेड. ह्या गोष्टी सगळ्यात अगोदर चेक केल्या जाते. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही एका प्रॉपर्टीला विकत घ्यायला जाता तर तुम्ही काय चेक करता? तुम्ही पहिलं हे चेक करता की
ह्या प्रॉपर्टीचे ओनर तुम्ही आहात का, हम्म. तर तुम्ही काय दाखवणार, रजिस्टर्ड एग्रीमेंट दाखवणार, रजिस्टर्ड डीड दाखवणार. कारण प्रॉपर्टी सुद्धा एका फिंगरप्रिंट सारखी युनिक असते. हो. एका बिल्डिंग मधला एक फ्लॅट त्या बिल्डिंग मधला तोच एक फ्लॅट असू शकतो, त्याच्यासारखा दुसरा फ्लॅट नसू शकतो. Correct. त्याचा नंबर चेंज होतो, लोकेशन चेंज होतं, लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड चेंज होतो. जर आपण जॉग्राफिकल टेक्निकल लँग्वेज मध्ये बोलायला गेलो Correct. तर त्याच्यामध्ये युनिकनेस एस्टॅब्लिश होतो एका रजिस्टर्ड डॉक्युमेंट मार्फत. हो. त्याच पद्धतीने आपली बुद्धी, आपली क्रिएटिव्हिटी, आपली आयडिया, आपले थॉट्स हे आपण कॅप्चर करतो आणि प्रोटेक्ट करतो अंडर IP. हम्म. एक व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी आहे की आमचे एक मित्र आहेत आणि त्यांनी व्यवसाय सुरू केला आणि जसा प्रत्येक उद्योजक जेव्हा व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याला अशी